आता मुंबई उपनगरासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। IIM मुंबईमध्ये पहिल्या टप्प्यात 100% प्लेसमेंट, तर 78 कंपन्यांनी 373 जॉबची ऑफर दिली, तर मायक्रोसॉफ्टकडून सर्वाधिक 54 लाख रुपये वार्षिक वेतनाची ऑफर। मुंबई महानगरपालिकेमध्ये 990 इंजिनियर्सची जम्बो भरती केली जाणार, 16 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार। कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणानंतर आता भाडेतत्वावरील चालकांना वाढीव प्रशिक्षण देण्यात येणार, परवान्यांची सुद्धा तपासणी केली जाणार, चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर तातडीनं कार्यवाही होणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट। मुंबईतील वाहतूक नियम तोडणाऱ्या 99 बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात कारवाई, तर वाहतूक पोलिसांकडून 426 रिक्षा जप्त। मुंबईमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे नियम मोडणाऱ्या 474 बांधकामांना पालिकेची कारणे दाखवा नोटीस, प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना केल्या नाहीत तर काम बंदची कारवाई होणार, पालिकेचा इशारा। मुंबई हायकोर्टाकडून गिरणी कामगारांना मोठा दिलासा, वडाळा नायगाव या ठिकाणी स्प्रिंग मिलच्या जागेवर उभारलेल्या 6व्या इमारतीतील घरांमध्ये गिरणी कामगारांना डावलून इतरांचं पुनर्वसन करण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला कोर्टाकडून 6 आठवड्यांची स्थगिती। लाखोंचा कर भरण्यास मालमत्ताधारकांची टाळाटाळ, तर 1800 कोटींचा मालमत्ता कर वसुलीचं पनवेल महापालिकेपुढे आव्हान। वकील संघटनेचं मुख्य न्यायमूर्तींना पत्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील प्लास्टिकवरील बंदी मागे घेण्याची आत्ममागणी। ठाण्यातील माजीवाड्यामध्ये म्हाडा 7 मजली वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधणार, MMR ग्रोथ हब अंतर्गत म्हाडाचा निर्णय।